रायगड जिल्ह्यामध्ये उरण, रोहा, धाटाव, नागोठणे आणि अलिबागचं थळवाईशेत या सगळ्या भागामध्ये सुद्धा मॉक ड्रिल होणार आहे आणि तिथे प्रशासनाची नेमकी कशी तयारी सुरू आहे बघूयात। आता देशांमधील एकूण 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण जे देशातलं जे प्रशासन आहे ते कामाला लागलेलं पाहायला मिळते। आपण बघितलात तर रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातील थळवाईशेत परिसर असेल किंवा रोहा तालुक्यातला रोहा, धाटाव आणि नागोठणे परिसर असेल, हा मॉक ड्रिलसाठी या ठिकाणी निवडण्यात आलेला आहे। आणि या निवडण्यामागचं मुख्य कारण आपण जर बघितलं तर एकंदरीत आपण बघितलं तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये जे प्रशिक्षण दिलं जातं त्या प्रशिक्षणासाठी ही जागा आहे ती अनुकूल अशी लागते आणि त्यासाठीच समुद्र सपाटीपासून किंवा समुद्रापासून जवळ असल्यामुळे या दोन्ही शहरांची निवड करण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे आता रायगड जिल्ह्यातलं जे प्रशासन आहे ते आता अलर्ट मोडवर आहे। आपण बघितलात तर या दोन्ही देशांमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अगदी युद्धाच्या टोकांपर्यंत हे दोन्ही देश पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे भारत देखील आता याच युद्धासाठी तयार असल्याचं पाहायला मिळते। आणि आपण बघितलात तर संपूर्ण देशामध्ये ही परिस्थिती आता कुठेतरी चिघळलेली पाहायला मिळते। एकंदरीत आपण बघितलात तर पाकिस्तान आणि भारताचे हे आपण नवीन संबंध नाही आहेत। भारत आणि पाकिस्तानमध्ये सातत्याने वाद होत आलेले आहेत। युद्धापर्यंत जाण्याची आता ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। पहलगाममध्ये काही पर्यटकांवर ज्या पाकिस्तानमधील काही अतिरेकी किंवा दहशतवाद्यांनी जो गोळीबार केला त्याच्यानंतर ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता पाकिस्तानला सडेतोड जवाब देण्यासाठी भारत सरकार ही तयारी करताना पाहायला मिळते आणि त्यामुळेच मॉक ड्रिलसाठी रायगड जिल्ह्यातल्या या दोन शहरांची निवड करण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे आता ही मॉक ड्रिल कशी पार पडणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले। गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।